Hello students. Next topic is instruments of fiscal policy. Instruments of fiscal policy. Fiscal policy is formulated by the government authorities and they using various instruments to achieve desired results, to achieve their desired objectives. So let me start with one by one. First instrument of fiscal policy is taxation policy. Taxation policy. Taxation is a powerful instrument of fiscal policy in the hand of public authorities, which greatly affect the changes in disposable income, consumption, and investment. And anti-depression tax policy increases disposable income of the individual, promotes consumption and investment. Because of this, there will be more fund with the people for consumption and investment purpose. At the time of taxes are lower by the public authority, by the government. This will ultimately result in the increase in spending activities, such as it will tend to increase effective demand and reduce the deflationary gap. In this regard, sometimes it is suggested to reduce the rates of commodity taxes like excise duties, sell GST and import duty. As a result of these tax concessions, consumption is promoted and it will help to improve the anti-depression situation, deflation situation. आपण या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय जे धोरण आहे, जे सरकारद्वारे नियंत्रित केलं जात असतं, ठरवलं जात असतं, चालवलं जात असतं, तर त्या राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी चं इम्प्लिमेंटेशन कुठल्या कुठल्या माध्यमातून होत असतं, कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंट्स थ्रू जे आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असतं या ठिकाणी पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टॅक्सेशन पॉलिसी. टॅक्सेशन पॉलिसी, टॅक्स कुठल्या वस्तूवरती किती असावा, देन इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स किती असावेत, या संदर्भातला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा शासनाला असतो, गव्हर्नमेंटला असतो, पब्लिक ऑथॉरिटीला असतो. सो टॅक्स हे एक खूप पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे फिस्कल पॉलिसीचं, असं आपण म्हणू शकतो. या टॅक्स पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट आपलं डिस्पोजेबल इन्कम म्हणजे खर्च करता येण्याजोग्य जे इन्कम असतं त्याच्यामध्ये बदल घडून आणू शकतं. या टॅक्स पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट कन्झम्पशन मध्ये बदल घडून आणू शकतं. या टॅक्स पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल घडवून आणू शकतं. जेव्हा गव्हर्नमेंटला असं वाटतं की अर्थव्यवस्थेमध्ये डिप्रेशनची स्थिती आहे, मंदीसारखी परिस्थिती आहे, डिफ्लेशन सारखी सिच्युएशन आहे, तर त्यावेळेस अँटी डिप्रेशन टॅक्स पॉलिसीच्या माध्यमातून डिस्पोजेबल इन्कम जे आहे तर ते वाढवलं जातं. आता हे डिस्पोजेबल इन्कम कसं वाढवलं जातं, तर ज्यावेळेस मंदीसारखी परिस्थिती असते त्यावेळेस मग टॅक्स रेट जे आहे गव्हर्नमेंटकडून कमी केले जातात. गव्हर्नमेंटकडून टॅक्स रेट कमी केले गेले तर मग टॅक्सच्या स्वरूपामध्ये पूर्वीपेक्षा कमी पैसे शासनाला टॅक्सच्या स्वरूपात द्यावे लागतात आणि मग स्वतः जवळ जे इन्कम आहे, ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो, टॅक्स पेड केल्यानंतर शिल्लक राहिलेलं इन्कम, तर ते डिस्पोजेबल इन्कम जे आहे तर ते काय होत असतं, वाढत असतं.
आणि हे डिस्पोजेबल इन्कम वाढलं म्हणजे खर्च करता येण्याजोगे जे उत्पन्न जे आहे आपल्याकडचं वाढलं तर आपला उपभोग जो आहे तो वाढतो, इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती सुद्धा काय होत असते, वाढत असते. सो अशा प्रकारे टॅक्सेशन पॉलिसीचा अँटी डिप्रेशन सिच्युएशन मध्ये वापर करून गव्हर्नमेंट कन्झम्पशन, डिस्पोजेबल इन्कम, इन्व्हेस्टमेंट या गोष्टींमध्ये बदल करू शकतं. ह्या उलट ज्या वेळेस अतिरिक्त तेजी आहे, इन्फ्लेशन सारखी परिस्थिती आहे, त्यावेळेस शासन जे आहे, गव्हर्नमेंट जे आहे तर टॅक्स रेट्स वाढवतं, टॅक्सेशन पॉलिसी थ्रू टॅक्स रेट वाढवतं. आणि टॅक्स रेट ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडून वाढवले जातात त्यावेळेस आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त पैसा टॅक्सच्या स्वरूपाने गव्हर्नमेंटला भरावा लागतो. आणि मग त्यामुळं आपल्याकडचं जे शिल्लक उत्पन्न आहे ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणतो तर ते काय होतं, कमी होतं. डिस्पोजेबल इन्कम कमी झाल्यानंतर आपलं जे कन्झम्पशन जे आहे, डिमांड जे आहे तर ते सुद्धा काय होतं, कमी होतं. आणि मग या ठिकाणी आपलं जे कन्झम्पशन जे आहे कमी झालं, डिमांड कमी झाली की मग प्रोडक्शन, इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी सुद्धा काय होतात, कमी होतात. आणि जे अतिरिक्त तेजी आणि इन्फ्लेशन जे आहे तर ते कंट्रोलमध्ये येत असतं. सो अशा प्रकारे जे आहे टॅक्सेशन हे एक महत्वाचं इन्स्ट्रुमेंट, सगळ्यात पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ते फिस्कल पॉलिसीमध्ये असतं, गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असतं. देन सेकंड इन्स्ट्रुमेंट ऑफ पब्लिक पॉलिसी, फिस्कल पॉलिसी इज public expenditure policy. Public expenditure policy. The active participation of the government in economic activity has brought public spending to the front line among the fiscal tools. The appropriate variation in public expenditure can have more direct effect upon the level of economic activity than even the taxes. The increased public spending means expenditure will have a multiple effect upon income, output and employment. So exactly in the same way as increase in investment has its effect on all these things. Similarly, reduction in public expenditure can reduce the level of economic activity. So public expenditure is also a very effective tool or instrument of fiscal policy. सेकंड जे आहे फिस्कल पॉलिसीचं इन्स्ट्रुमेंट आहे ते पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसी, म्हणजे सरकारी जो खर्च आहे, सरकारचे जे सरकारचं खर्च करण्याचं जे धोरण आहे तर ते पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसीच्या माध्यमातून सरकार आपल्याला इकॉनॉमीमध्ये काही अपेक्षित बदल जे आहे तर ते घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतं. आता परिस्थिती पाहून ह्या पब्लिक एक्सपेंडिचर इन्स्ट्रुमेंटचा वापर कसा करायचा हे सरकार ठरवत असतं. जेव्हा सरकारला असं वाटतं की मंदी आहे मार्केटमध्ये, डिफ्लेशन सारखी सिच्युएशन आहे, लोकांचं इन्कम वाढणं गरजेचं आहे, डिमांड वाढणं गरजेचं आहे, प्राइस लेवल वाढणं गरजेचं आहे, प्रॉफिट लेवल वाढणं गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेस गव्हर्नमेंट जे आहे पब्लिक एक्सपेंडिचर वाढवतं, त्यांच्या पब्लिक एक्सपेंडिचर पॉलिसीच्या माध्यमातून पब्लिक एक्सपेंडिचर वाढवतं. गव्हर्नमेंट ज्यावेळेस पब्लिक एक्सपेंडिचर वाढवतं त्यावेळेस त्या पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा हा लोकांच्या हातामध्ये जात असतो. मग गव्हर्नमेंट अशा वेळेस वेगवेगळे डेव्हलपमेंट
वर्क हातामध्ये घेतं, मग एज्युकेशन रिलेटेड असेल, हेल्थ सेक्टर रिलेटेड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल, ॲग्रिकल्चरल रिलेटेड असेल, इन्फ्रास्ट्रक्चरल रिलेटेड असेल, मग ह्या डेव्हलपमेंट वर्कच्या माध्यमातून लोकांपर्यंत पैसा जो आहे तर तो जात असतो. आणि हा पब्लिक एक्सपेंडिचर जेवढा जास्त तेवढा जास्त पैसा हा इकॉनॉमीमध्ये जातो. आणि मग जेवढा जास्त पैसा इकॉनॉमीमध्ये जाईल तेवढं जास्त लोकांचं इन्कम जे आहे तर ते इन्कम वाढेल, तेवढी जास्त त्यांची डिमांड वाढेल. त्या निमित्ताने प्राइस, प्रॉफिट, प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट ह्या गोष्टी सुद्धा काय होतील, वाढतील. सो अशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचर वाढवले जाऊ शकतात डिफ्लेशन सिच्युएशन, डिप्रेशन सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी. पण ज्यावेळेस अतिरिक्त तेजी असते, ज्यावेळेस इन्फ्लेशन सारखी सिच्युएशन असते, त्यावेळेस या स्थितीला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंट पब्लिक एक्सपेंडिचर वरती कुठंतरी मर्यादा आणतं, पब्लिक एक्सपेंडिचर कमी करतं. शासनाने पब्लिक एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंटने पब्लिक एक्सपेंडिचर कमी केला तर पूर्वीपेक्षा कमी पैसा हा पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून इकॉनॉमीमध्ये जातो. मग पूर्वीपेक्षा कमी पैसा इकॉनॉमीमध्ये पब्लिक एक्सपेंडिचरच्या माध्यमातून यायला लागला तर तेवढा तो इन्कम जो आहे तर तो काय होतो, इकॉनॉमीमध्ये सोर्स ऑफ इन्कम कमी होतो. इन्कम कमी झालं की मग त्या ठिकाणी लोकांची जे कन्झम्पशन जे आहे, डिमांड जे आहे, प्रॉफिट, देन प्रोडक्शन, एम्प्लॉयमेंट ह्या गोष्टी सुद्धा काय होतात, कमी होतात. सो अशा प्रकारे पब्लिक एक्सपेंडिचरचा वापर दोन्हीही प्रकारे जे आहे सरकार करत असतं. जेव्हा असं वाटतं मंदीसारखी परिस्थिती आहे तर पब्लिक एक्सपेंडिचर वाढवला जातो, जेव्हा असं वाटतं की अतिरिक्त तेजी आहे तर हा पब्लिक एक्सपेंडिचर जो आहे तो कमी केला जातो.